माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 24 कथासार अभिवाचन करत आहे. श्री गुरुदेव दत्त अध्याय 39 गोरक्षाकडून मच्छिंद्रनाथाची सोडवणूक. श्री गणेशाय नमः. गोरक्षनाथाचा कानिपनाथाकडून आपले सद्गुरू हे त्या मल्हार राज्यात स्त्रियांच्या नगरीत अडकून पडले आहे ही वार्ता समजली. आता काहीतरी झालं तरी आपण आपल्या सद्गुरूस त्या मोहमायेच्या विषय वासनेच्या गर्तेतून बाहेर काढून आणायचेच असा मनोमन निश्चय करून गोरक्षनाथ हा त्या प्रदेशाच्या जवळ येऊन पोहोचला. तेथे येताच अशाच एका भ्रमंती काळात त्यास अचानकपणे चरपट चौरंगीची भेट झाली. बऱ्याच वर्षांनी ते दोघे एकमेकांना भेटत होते. तेव्हा त्या परस्परांच्या भेटीने दोघांनाही आनंद झाला. तेव्हा चरपटनाथांनी गोरक्षाच्या गळ्यात पडून रडत रडत त्या सद्गुरू मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत निवेदन केला. त्याने गोरक्षास इतके सांगितले की बा गोरक्षनाथा, अरे एक दोनदा तर मी स्वतः त्या नगरीत त्यांना परत घेऊन येण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला, पण मला काही त्यात यश आलं नाही. गोरक्षा, माझा जीवनाथांच्या दर्शन भेटीसाठी तळमळतो आहे. आता तूच काहीतरी युक्ती प्रयुक्ती करून त्या नगरीत जा. आपल्या सद्गुरूंना त्या मोहपाशातून मुक्त करून घेऊन ये. तेव्हा गोरक्षनाथांनी चरपटीच्या मनातील ती गुरुभेटीची आस ओळखली. त्यांनी त्यास मोठ्या प्रेमाने आपल्या मिठीत घेतले. मायेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. त्याचे सांत्वन करीत गोरक्षनाथ त्याला म्हणाले, बा चौरंगीनाथा, तू आता चिंता करू नकोस. हे बघ, मी आता इथे आलो आहे ना, आता मी करतो काय करायचे ते, तू स्वस्थ राहा. असे म्हणून काय युक्ती करायची? त्या प्रवेशबंदी असलेल्या नगरात प्रवेश मिळवायचा. त्याचा गोरक्ष विचार करत असतानाच गोरक्षा त्याच राज्याच्या सीमेवर काही नृत्यांगणाचा तफा दिसला. त्या गोरक्षाने त्यांच्याकडे जाऊन त्या कोण, कुठल्या, त्या भागात का, कशासाठी आल्या आहे त्याची मोठ्या खुबीदारपणे चौकशी केली. तेव्हा त्यास अशी माहिती मिळाली की त्या नर्तकीचा तो ताफा सोबत घेऊन त्यांनी ती प्रमुख स्त्री नेमकी त्या श्री राज्यातील राणीच्या दरबारात आपल्या नृत्य गायनाचा कार्यक्रम करण्यासाठी जात आहे. त्या गोरक्ष त्या प्रमुख स्त्रीला म्हणाला, हे देवी, मला मृदुंग वादनाची कला चांगली अवगत, मला तुमच्या संचात सामावून घे. मी तुम्हाला मृदुंग वादनाचे काही कामे उत्तमसात करीन. बरं. गोरक्ष हा केवळ ते आणि तसे बोलूनच थांबला नाही, तर त्याने त्याचा त्या सर्वांना प्रत्यक्ष श्रवणानुभवही दिला. गोरक्षाचे ते मृदुंग वाद्यातील कौशल्य पाहून ऐकून ते गुणग्राही स्त्री त्यास आपल्या सोबत तिकडे घेऊन जाण्यास तयार झाली. पण आता त्या कामी एक मोठी अडचण होती. ती म्हणजे त्या नगरीत कोणाही पुरुषास प्रवेश बंदी होती. राणीने त्या नगरीची सुरक्षा इतकी कडक ठेवली होती की कोणाही पुरुषास पुरुष म्हणून तेथे जाणे सर्वस्वी अशक्य होते. तेव्हा थोडा विचार करून ती स्त्री गोरक्षास म्हणाली, हे बघ, त्या नगरीत पुरुषांना काही प्रवेश नाही, त्यामुळे मला तुला इच्छा असूनही तिकडे सोबत नेता येणार नाही. पण पण काय? गोरक्षाने मोठ्या उत्सुकतेने विचारले, उत्कंठेने विचारले. त्यावरती म्हणाली, तू जर स्त्रीचे रूप घेतले तर तू बाई झाला तर मी तुला घेऊन जाऊ शकते. तिचे हे बोलणे ऐकताच गोरक्ष म्हणाला, तेवढेच जर असेल त्याने तर मला माझे सद्गुरू भेटणार असतील तर मी स्त्री वेषांतर करून तुझ्यासोबत स्त्री राज्यात यायला तयार आहे. झाले. त्याचे ते तसे ठरले. इकडे धावत येऊन गोरक्षाने चरपट चौरंगीस मी या नर्तकीच्या समूहाबरोबर स्त्रीरूप घेऊन त्या नगरीत जातो आहे. मी सद्गुरूंना नक्कीच घेऊन येईन. तू येथेच माझी वाट पहा असे सांगितले. एक अत्यंत सुंदर असे स्त्रीचे रूप धारण करून गोरक्ष त्यांच्या समूहात येऊन मिसळला. मग ठरलेल्या दिवशी त्या सर्व स्त्री कलाकारांनी श्रीनगरीत प्रवेश केला. पथकाच्या प्रमुख स्त्रीने पुढे जाऊन राणीची परवानगी मिळवली. त्याच रात्री त्या नगरीत त्या भव्य दिव्य अशा राणीच्या राजदरबारातून नृत्य गायनाचा कार्यक्रम सादर करण्याचे ठरले. एक एक करून सर्व स्त्री कलाकार त्या मैफिलीत येऊन बसल्या. राजवाड्याच्या कला दालनात एका मुख्य आसनावर मच्छिंद्रनाथ जवळ राणी मंजुळा, त्यांच्या मधल्या आसनावर मीननाथ बसला होता. ती कलापथकाची प्रमुख आणि तिच्या सहकारी स्त्रिया ह्या जेव्हा सर्व वाद्यवृंदासोबत तेथे येऊन बसल्या, त्या राजा राणीची अनुज्ञा घेऊन त्या नृत्य गायनाच्या बहारदार कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. त्या कलापथकातील सर्व स्त्रिया ह्या जेवढ्या सर्वांग सुंदर होत्या तेवढ्याच त्यांच्या त्यांच्या नृत्य गायन कलेतही तरवेज होत्या.
हळूहळू त्या कला सादरीकरणाच्या कार्यक्रमात रंग भरला होता. चाहत्यांची दाद मिळू लागली. मग एक एक करत बक्षिसांची खैरात होऊ लागली. ती पथकांची स्वामिनी त्या धनलोभाने मनोमन अत्यंत सुखावत असतानाच स्त्री वेश धारण करून आपल्या सद्गुरूपर्यंत येऊन पोहोचलेल्या गोरक्षास स्वतःच आवरता आले नाही. त्याने युक्ती केली. त्याने जेव्हा त्याची मृदुंग वादनाची वेळ आली तेव्हा सर्वांना खुश करीत असे सुस्वर वादन केले आणि ते करता करताच श्रवणानंदात दंग झालेल्या मच्छिंद्रनाथाच्या कानावर त्या मृदुंगाच्या बोलातूनच सूचनात्मक बोल ऐकू येऊ लागले की चलो मच्छिंदर गोरख आया नाथ मच्छिंदर गोरख आया गोरख आया गोरख आया चलो मच्छिंदर गोरख आया. ते शब्द ऐकले मात्र दुसऱ्याच क्षणी मच्छिंद्रनाथ बेचैन झाले. ते तसे तसे सूचनात्मक बोल कुठून येतात म्हणून कान टवकारून ऐकू लागले. पुन्हा तेच शब्द कानी पडता ते उठून उभे राहिले. म्हणाले, मी हे काय ऐकतो? कोण मला जागवतो? तेव्हा तर राणीने कान टवकारले. आता तिलाही तेच बोल स्पष्ट ऐकू येऊ लागले. चलो मच्छिंदर गोरखाया. तिने एकवार नाथांच्या जवळ जात त्यांना त्यांच्या अस्वस्थतेचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले, राणी नक्कीच माझा गोरक्ष येथे आला आहे. तो मला न्यायला आला आहे. आता मला इथे थांबता येणार नाही. आता मला गेलेच पाहिजे. पण तो कुठे? तो मला दिसत कसा नाही? येथे तर साऱ्या स्त्रियाच आहेत. मग माझा गोरक्ष कुठे? का तो या स्त्रियांमध्ये स्त्री होऊन तर लपला नसेल ना? मच्छिंद्राने ती शंका बोलून दाखवताच त्या राणीने तो मैफिल लगेच बरखास्त केला. त्या कलावंतांच्या समूहास भरपूर बिरागी दिली. त्याची बोळवण केली. मग राणीने एक धूर्त चाल केली. ती म्हणाली, जर येथे तो गोरक्ष स्त्री रूपात आला असेल त्याने माझ्यासमोर प्रगट व्हावे. त्याला त्याच्या गुरुची शपथ आहे. राणीने तसे गुरु शपथेचे शब्द उच्चारताच एका क्षणात गोरक्षाने तेथे सर्वांसमोर आपले मूळ रूप प्रगट केले. तो म्हणाला, गुरुदेवा आता चला, मी तुम्हाला सोबत न्यायला आलो आहे येथे. तेव्हा सारे जण डोळे विस्फारून त्या गोरक्षाकडे पाहू लागले. गोरक्षाने धावत येऊन गुरुचरणास मिठी घातली. मच्छिंद्रनाथाने त्यास उचलून आपल्या प्रेमळ मिठीत घेतले. त्याच्या सर्व अंगावरून प्रेमाने हात फिरवला. गोरक्ष त्या गुरुदर्शन भेटीने त्या वात्सल्यपूर्ण स्पर्शाने भरून पावला. राणीला तर असा प्रश्न पडला की आपली एवढी सुरक्षा असताना इथे आलाच कसा? आता इथे आलाय म्हणजे हा काही आपल्या सद्गुरूला सोबत घेऊन गेल्याशिवाय ऐकणार नाही. आता आपले कसे होणार? असा विचार करून त्या घुसखोरास मारा, बंदिवान करा असा आदेश दिला. पण मच्छिंद्रनाथाने त्या आदेशाची अंमलबजावणी होऊ दिली नाही. राणी त्याच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नव्हती. जेव्हा दंडाचा मार्गही खुंटला तेव्हा राणीने सामोपचाराने प्रेमाने गोरक्षास आपलेसे करण्याचे पाऊल उचलले. जर आलेला गोरक्षा खरंच मच्छिंद्रनाथांना सोबत घेऊन गेला तर आपण आपल्या त्या स्वर्गीय सुखाला अंतरणार. त्या अपेक्षा गोरक्षाला जर येथे नादवून बुलवून विषयात गुंतवून ठेवले तर असा विचार केला आणि ती राणी स्वतःच पुढे आली. तिने पुढाकार घेऊन दोन्ही नाथांची भेट करवली. गोरक्षात छोटा मिन्नाथ हा तुझा धाकटा भाऊ आहे असे सांगून त्या दोघांचे सख्य घडविण्याचे पाऊल उचलले. तो गोरक्षाच्या पाया पडली. इथल्या कारभार मच्छिंद्रनाथाच्या कृपेने सुरळीत आहे. ते सुद्धा मनाने यामध्ये गुंतलेत. ते आता येणार नाही यावर गोरक्ष म्हणाला, महाराणी, आम्ही योगी आहोत. आम्हाला असले राजवैभव राजभोग तुच्छ लोकांना उपदेश करून सन्मार्गी बनविण्याचे आमचे जीवित कार्य. हे ऐकून मच्छिंद्रनाथालाही वाईट वाटले. ते म्हणाले, गोरक्षबा, तुला मी ध्यान योगी, कर्मयोगी, ज्ञानयोगी बनवले आहे. तू शिष्य निर्माण कर. यावर गोरक्ष म्हणाला, माझ्या शिष्यांना तुमच्यासारख्या सर्व गुणसंपन्न गुरुच्या मार्गदर्शनाची गरज आहे. शिष्याच्या बोलण्याचे मच्छिंद्रनाला कौतुक वाटले. मच्छिंद्राने आपल्या एका मांडीवर एका बाजूला गोरक्षाला दुसऱ्या बाजूला मिन्नाथाला बसवले. प्रेमभराने त्यांना आपल्या हाताने सुग्रास भोजन भरविले. गुरु शोधास्तव श्री राज्यात आलेल्या गोरक्षनाथांनी येथेच कायमचे वास्तव करावे म्हणून राधीने सर्व प्रकारचे प्रयत्न चालू केले. ती गोरक्षनाथावर अपार प्रेम करीत असे. सर्व प्रकारचे राजवैभव गोरक्षनाथाच्या चरणाजवळ राणीने आणून ठेवले होते. हे पाहून तो आपल्या परमपूज्य गुरूंना म्हणाला, हे गुरुदेव, आपण जोगी आहात. आपल्याला ह्या सर्व राजवैभवाची काही आवश्यकता नाही. आपण येथे राहता हे काही बरोबर नाही. आपणाला या सर्व गोष्टींचा त्याग करून परमार्थ करावायचा आहे. आपल्या शिष्याने असे सांगितल्यावर मच्छिंद्रनाथाचे डोळे उघडले. त्याने ताबडतोब आपल्या पटशिष्यास वचन दिले, मी हे सर्व काही संपवून तुझ्याबरोबर येईल.
पण त्यासाठी काहीतरी कारण घडायला हवे, तरच मला इथून बाहेर येता येईल. गोरक्ष आपल्या प्रत्येक भेटीत राणीस हेच सांगायचा की काही झाले तरी मी तुझ्या सद्गुरूला इथून घेतल्याशिवाय जाणार नाही. तेव्हा राणीने त्याला धन, संपत्ती, राज्याधिकाराचे आमिष दाखवून पाहिले. स्त्री लोभात त्याला गुंतवण्याचा प्रयत्न केला, तरी त्यातही राणीला यश आले नाही. तेव्हा तिने त्यास अपार कष्ट पडतील अशी कामे सांगून त्रास देऊन पाहिला, पण तिचा कोणताच प्रयत्न यशस्वी झाला नाही. इकडे तर मच्छिंद्रनाथांना त्या राज्याबाहेर काढायचे तर गोरक्षाने ठरवले होते, पण त्यासाठी अजून काही त्या सबळ असे कारण मिळत नव्हते. गोरक्ष तशी संधी शोधत असताना एक दिवस असे घडले की मच्छिंद्रनाथ आणि राणी मंजुळा हे निद्रित असताना छोट्या मीननाथास शौचास आली. तेव्हा नाथाने गोरक्षाला उचलून बाहेर दिशेने ने असे सांगितले. गोरक्षाने त्यास बाहेर नेले. त्याने त्यास शौचास बसवले, पण त्याने त्यास असा दम दिला की शी आणि सू एकदम करायची नाही. जर करशील तर मी तुझा कान कापीन. तेव्हा छोटा मीन घाबरला, काही न करता परत आला. पुन्हा थोड्या वेळाने तोच प्रकार. तिसऱ्या वेळेस जर असे झाले की त्याने ते विधी अंथरुणातच केले. तेव्हा राणीने गोरक्षास याला बाहेर घेऊन जा, स्वच्छ धु आणि वाळवून आण असे सांगितले. तेव्हा गोरक्षाने खरोखरच ती वस्त्रे, अंग बरवटलेला तो मीनबाळ यांना नदीवर नेले. कपडे धुवावे तसे त्यास मारून थोपटून त्याची अस्थी, मांस, चर्म आणून वाळत घातले आणि तो त्याच्या ध्यानात मग्न झाला. राणीने जेव्हा मीन दिसत नाही तो कोठे आहे असे गोरक्षास विचारले, तेव्हा तो म्हणाला, माते मी त्याला तुझ्या वचनाप्रमाणे धुवून वाळत घातला आहे. त्यावर तिने विचारले, काय? अरे वाळवायला तो काय कपडा आहे का? जा, तो कुठे असेल तेथून त्याला घेऊन ये. राणीने असा आदेश देताच गोरक्ष अंगणात गेला. मीन बाळाच्या अस्थी, चर्म, मांस, मेद घेऊन आला. ते भयानक दृश्य पाहताच राणीने हंबरडा फोडला. हंबरडा फोडला. आपण सुद्धा दृश्य वाचत ऐकत असताना आपल्याही डोळ्यापुढे दृश्य उभे राहते आणि आपल्यालाही मनात समोर दृश्य बघत बघत आपल्याला हंबरडा फोडा असं वाटतं ना. ती अत्यंत क्रोधाने त्यास म्हणाली, अरे दुष्टा, तू हे काय केले? माझ्या बाळाला मारले. जा काळ्या तोंड्या बाळ हत्यारा, जा माझ्या नगरीतून निघून जा. त्यावर गोरक्ष शांतपणे म्हणला, माते तूच त्याला धुवून वाळवून आणि म्हणून सांगितले होतेस ना, मी तेच केले. त्यात माझे काय चुकले? जर मी इथून जावेसी तुझी इच्छा असेल मी लगेच जायला तयार, पण तुला माझे गुरुदेव दे. त्यावर पुत्रवियोगाने दुःखी कष्टी झालेली राणी त्या संतपणे म्हणाली, जा, हवे तर तुझ्या गुरुलाही सोबत घेऊन जा, पण जाण्याआधी माझं बाळ मला परत आणून दे. झाले. गोरक्षाला तर हेच हवे होते. त्याने एक वार सारा प्रकार शांतपणे पाहत जवळच उभ्या असलेल्या गुरुदेवाकडे एकदा सांकेतिकाने नजरेने पाहिले. त्यांची अनुभूती घेतली आणि गोरक्षाने त्या मीननाथाच्या त्या अस्थी, चर्म, मांस, मेद यावर संजीवनी मंत्र जपून आपल्या झोळीतली विभूती टाकताच आई 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 असे म्हणत बाळ मीननाथ धावत जाऊन आपल्या मातेस बिलगला. झाले. त्याबरोबर गोरक्ष म्हणाला, माते मी तुला तुझं बाळ परत दिलं आहे. आता तू दिल्या वचनाप्रमाणे माझा गुरु मला परत दे. आता राणी मंजुळाई तिच्या शब्दात अडकली. हे तिच्या लक्षात आले. तिला गोरक्षाची ती मागणी नाकारता आली नाही. तरी तिने त्याच्याकडून काही दिवसांची मुदत मागितली. त्या मुदतीत तिने मच्छिंद्रनाथा इतकीच गोरक्षाची सेवा केली. नियोजित दिवशी ती गुरुशिष्याची जोडी प्रस्थानास सिद्ध झाली. राणीने त्यांना उत्तम पदार्थ करून त्यांना भोजन वाढले. दोन्ही नाथांनी मीननाथास राज्याधिकारी करून त्यास राज्यासनावर बसवले. राणी मंजुळाईचा निरोप घेऊन त्या स्त्री राज्याबाहेर जाण्यासाठी दोघे तयार झाले. तेव्हा त्या नगरीतील सर्व स्त्रियांनी त्यांचे पाद्यपूजन केले, आशीर्वाद घेतले, त्यांना भरल्या डोळ्यांनी भावपूर्ण निरोप दिला. शेवटी राणीने मच्छिंद्रनाथांना काही धनसंपत्ती देऊ केली. त्यांनी ती मी धन घेतलेले गोरक्षास आवडणार नाही असे सांगून त्यास नकार दिला. तरीही शेवटी तिने त्याला प्रेमा खातर 2 सोन्याच्या विटा गोरक्षांच्या नकळत नाथांच्या जोडीत टाकल्याच आणि त्यांच्या पायावर डोके ठेवले. राणीचा भावपूर्ण निरोप घेऊन त्या राज्याबाहेर पडताना नाथांच्या डोळ्याच्या कडाई पाणवल्या. तेव्हा आता अधिक विलंब नको म्हणून गोरक्षाने त्यांना म्हटले, चला गुरुनाथा, चला गुरुदेवा, चरपट चौरंगी तुमची राज्याबाहेर वाट पाहतोय. आणि मग काय, ती निश्चय 4 पावले त्या स्त्री राज्यातून बाहेर पडली. त्या पदचिन्हावर राणी मंजुळाच्या नेत्रातील अश्रू पुष्पे टपाटपा खाली पडत होती. या ठिकाणी हा भाग संपवूया. श्री गुरुदेव दत्त. पुढील भागात पुढील कथा बघूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.